हॅलो एव्हरीवन, मायसेल्फ साक्षी रणदिवे. तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. जर तुम्हाला शिक्षक बनायचं असेल तर महा टीईटी हा एक्झाम तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. पण अजूनही स्टुडंटना एक बेसिक क्वेश्चन पडतो की महा टीईटी म्हणजे काय. तर आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये तुम्हाला महा टीईटी बद्दल अगदी संपूर्ण माहिती मी देणार आहे. म्हणजे तर एक्झाम कोण देऊ शकतो, महा टीईटी म्हणजे काय, एक्झामचा पॅटर्न काय असणार आहे, कशा रीतीने तुम्ही स्टडी करू शकता, या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या सेशनमध्ये ह्या व्हिडिओमध्ये दिसणार आहेत. तर सुरुवात करूयात आपण. बघा, महा टीईटी म्हणजे काय. आधी एकदम बेसिक महा टीईटी म्हणजे काय तर ते समजून घ्या तुम्ही. तर महा टीईटी म्हणजे काय, महाराष्ट्र टीचर एलिजिबिलिटी टेस्ट. तर हा एक काय आहे, एलिजिबिलिटी एक्झाम आहे. म्हणजे शिक्षक होण्यासाठी हा एक्झाम क्लिअर करणं काय आपल्याला आवश्यक असणार आहे. आणि त्याच्यामध्ये बघा, जर तुम्हाला गव्हर्नमेंट टीचर बनायचं असेल तर प्रायमरी म्हणजे 1ली ते 5वी किंवा अप्पर प्रायमरी म्हणजे 6वी ते 8वी तर महा टीईटी पास असणं काय आहे, कंपल्सरी आहे. ठीक आहे. जर तुम्हाला गव्हर्नमेंट टीचर बनायचं असेल तर तुम्हाला महा टीईटी जी काही एक्झाम आहे ही एक्झाम देणं कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर पुढे आहे की पेपर 1 आणि पेपर 2. ठीक आहे. म्हणजे महा टेटमध्ये काय असतात, 2 पेपर्स असतात, पेपर 1 पेपर 2. जसं आपल्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे, पेपर 1ची जी फीज आहे त्याची काही सिंगल पेपर घेतलं पेपर 1 किंवा पेपर 2 999 मध्ये तुम्हाला मिळणार. आणि जर तुम्ही बोथ पेपर जर घेतलं तर तुम्हाला ते 1500 म्हणजे 1500 मध्ये तुम्हाला दोन्ही पण पेपरची तयारी करून घेतली जाणार आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही बघणार पेपर 1 मध्ये तर हा 1ली ते 5वी शिकवण्यासाठी असतो आणि पेपर 2 हा 6वी ते 8वी शिकवण्यासाठी असतो. तर तुम्हाला दोन्ही लेवलवर टीचर व्हायचं असेल तर तुम्ही दोन्ही पेपर देऊ शकता, राईट. त्यानंतर सब्जेक्ट आणि पॅटर्न. सब्जेक्ट बघूयात आपण काय, तर सब्जेक्टचा आपण काय करू, पॅटर्न समजून घेऊ. पेपर 1 मध्ये काय आहे, चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडागॉजी, लँग्वेज 1, लँग्वेज 2, त्यानंतर मॅथ्स जो आहे, जो मॅथ्स संपूर्ण मी तुमचा कंप्लीट करून घेणार आहे. त्याच्यानंतर तुमचं एन्व्हायरमेंट काय आहे, स्टडीज आहे. त्यानंतर पेपर 2 मध्ये काय आहे, पेपर 2 मध्ये पण बघा चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडागॉजी, लँग्वेज 1, लँग्वेज 2 आणि मॅथ अँड सायन्स किंवा सोशल स्टडीज. ठीक आहे, हे तुम्हाला असेल. त्याच्यानंतर प्रत्येक पेपरमध्ये बघा किती असतात, 150 क्वेश्चन असतात आणि 150 मार्क्स असतात. म्हणजे एक पेपर 1 तुम्ही दिला तर 150 मार्काचा तुम्हाला पेपर असतो 150 मार्क्ससाठी. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला नो निगेटिव्ह मार्किंग, म्हणजे तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नाही, त्यामुळे तुम्ही सर्व क्वेश्चन्स अटेम्प्ट करू शकता, त्याचं टेन्शन नाही आहे. पुढे आता क्वालिफिकेशन म्हणजे कोण देऊ शकतो ही एक्झाम. ठीक आहे, तर हा एक्झाम कोण देऊ शकतो ते अगोदर बघून घ्या तुम्ही. तर डीएड बघा, डीएड बीएड केलेले जे स्टुडंट्स आहेत ते देऊ शकतात. त्यानंतर ग्रॅज्युएशन प्लस बीएड असलेले फायनल इयर स्टुडंट्स देखील अप्लाय करू शकतात. म्हणजे टीचिंग फील्डमध्ये जायचं असेल तर हा एक्झाम तुमच्यासाठी काय आहे, फार अतिशय महत्त्वाचा असणार आहे. त्याच्यानंतर बघा प्रिपरेशन स्ट्रॅटेजी. आता सर्वात इम्पॉर्टंट काय, तयारी कशी करावी. ठीक आहे, बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की आता काही जण एंडिंगला करतात, एका महिन्यामध्ये पण तुम्ही प्रिपरेशन अगदी करू शकता. पण तुम्हाला प्रॉपर जर काय करायचं, जर प्रिपरेशन करायचं असेल, ठीक आहे, तर तुम्ही काय करू शकता. फर्स्ट स्टेप, पहिली स्टेप काय आहे, सिलेबस क्लिअर समजून घ्या की तुम्हाला पेपर 1 देत आहे, पेपर 2 देत आहे किंवा दोन्ही पण पेपर देत असाल, त्यांचा सिलेबस काय आहे, सब्जेक्ट कोणते कोणते आहेत, किती टॉपिक्स आहेत तुम्हाला एका सब्जेक्टमध्ये, मग त्या किती मार्क्सला क्वेश्चन आहे, समजा गणित आहे किती मार्काला आहे, पॅडागॉजी आहे किती मार्क्सला आहे, अजून लँग्वेज सब्जेक्ट किती मार्क्सला आहे, काय काय त्याच्यामध्ये टॉपिक्स आहेत, पूर्ण जो सिलेबस आहे तो सिलेबस तुम्हाला समजून घ्यायचा आहे. त्यानंतर सेकंड स्टेप काय, बेसिक कॉन्सेप्ट स्ट्रॉंग करा, म्हणजे मॅथ्स अँड पॅडागॉजी मेन म्हणजे. ठीक आहे, बेसिक ज्या कॉन्सेप्ट असतील त्या करायचे तुम्हाला. थर्ड स्टेप जे आहे ते डेली प्रॅक्टिस करायचे, MCQ सॉल्व करा. फोर्थ स्टेप आहे प्रिव्हियस इयर. हे खूप महत्त्वाचं आहे. का महत्त्वाचं आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर तुम्ही सोडवले तर तुम्हाला काय एक माहिती मिळून जाईल की बाबा आपण एक्झाम देणार आहोत तर त्याच्यासाठी कुठला कसा पॅटर्न येऊ शकतो, कशा लेवलचे क्वेश्चन्स येऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे की PYQची प्रॅक्टिस करायचे. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे कन्सिस्टन्सी ठेवा, म्हणजे रोज थोडं काय करायचं, आपल्याला स्टडी करायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर जर तुम्ही प्रॉपर स्ट्रॅटेजीने तयारी केली तर महा टेट क्लिअर करणं अजिबात अवघड नाही. जर तुम्ही प्रॉपर स्ट्रॅटेजीने तयारी केली तर महा टेट क्लिअर करणं अजिबात, हे मी दोनदा लिहिले का, कारण की प्रॉपर जर तुमची स्ट्रॅटेजी असेल एक तर तुम्ही काय करू शकता, ही जी महा टेटची जी एक्झाम आहे अजिबात तुम्हाला कठीण वाटणार नाही. पण त्यासाठी तुम्हाला काय करायचे, प्रॉपर स्ट्रॅटेजीने तयारी करायचे, डोक्याने काम करायचे, तुम्हाला लक्षात घ्या.
त्यानंतर मोटिवेशन अँड रियालिटी म्हणजे काय तर बघा, खूप स्टुडंट घाबरतात की एक्झाम काय आहे, कठीण आहे म्हणजे टफ आहे. पण खरं सांगायचं झालं तर हा एक्झाम स्मार्ट स्टडीने इझिली क्लिअर होऊ शकतो. काय स्मार्ट पद्धतीने इझिली आपल्याला क्लिअर करायचे आणि तुमच्याकडे जर डेडिकेशन आणि कन्सिस्टन्सी असेल तर तुम्ही ही एक्झाम 100% म्हणजे नक्की काय होऊ शकता, पास होऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर आहे महा TET हा फक्त एक्झाम नाही तर तुमच्या टीचिंग करिअरचा काय आहे, पहिला स्टेप आहे. म्हणजे आजपासून तयारी स्टार्ट करा. एक्झाममधील क्वेश्चन्स खूप टफ नसतात, बेसिक लेवलचे असतात, ते पण लिहून दिले बेसिक लेवलचे असतात. पण कॉन्सेप्ट क्लिअर असणं खूप इम्पॉर्टंट आहे. बरं, आता मी हे सगळं लिहून का दिलं हे मी तुम्हाला बोलून पण दाखवू शकते, पण लिहिलं का, कारण की तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ पाहणार ह्या गोष्टी ज्या आहेत ना तुम्ही नोट डाऊन करू शकता. मी जे हे सांगितलं आहे ना, जर मी असं बोलून तुम्हाला सांगितलं तुम्हाला एक एक जो पॉईंट आहे लक्षात ठेवावं लागेल, लिहून ठेवावं लागेल. त्यासाठी ऑलरेडी मी तुम्हाला इथे लिहून दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला कसं स्टडी प्लॅन कसं करायचं आहे प्रॉपर हे तुम्ही ह्याच्यामधून स्क्रीनशॉट घेऊन किंवा तसा तुम्ही टाईम टेबल बनवू शकता. ठीक आहे, तुम्हाला जास्त ते लक्षात राहील. त्यामुळे मी तुम्हाला हे पूर्ण प्रॉपर लिहून दिले. पुढे आहे सर्टिफिकेट ह्याचा कसा मिळतो. तर एक्झाम पास झाल्यानंतर तुम्हाला TET सर्टिफिकेट मिळतो. हा सर्टिफिकेट तुमच्या टीचर जॉबसाठी खूप इम्पॉर्टंट असतो, लक्षात घ्या. त्यानंतरला इथे दिले तुम्हाला प्रायव्हेट वर्सेस गव्हर्नमेंट जॉब म्हणजे काय, तर महा टेट क्लिअर केल्यावर म्हणजे महा TET आपण क्लिअर जेव्हा होऊ तेव्हा गव्हर्नमेंट स्कूलमध्ये अप्लाय करू शकता. प्रायव्हेट स्कूलमध्ये पण प्रेफरन्स मिळतो म्हणजे अपॉर्च्युनिटीज काय होतात, इन्क्रीज होत असतात ह्याच्याने. त्यानंतर बेस्ट बुक्स आणि स्टडी सोर्स म्हणजे बेसिक गायडन्स काय आहे बघा, NCERT किंवा स्टेट बोर्ड्स बुक, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आणि डेली MCQs प्रॅक्टिस, या 3 गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर किती वेळ लागतो तयारीला, तर बघून घ्या. जर तुम्ही रोज 2-3 तास अभ्यास केला तर 2-3 महिन्यात चांगली तयारी होऊ शकते. किती सांगितलं फक्त ओन्ली 2-3 आवर्स. आता जे पण स्टुडंट आहे, काही जण जॉब करतात, जॉब कोण करतात त्यांच्यासाठी ते 2 तास तरी नक्कीच देऊ शकतात, आपल्या स्टडीसाठी प्रेफरन्स देऊ शकतात. तर 2-3 तास तुम्ही डेली जर रुटीन ठेवलं ना अभ्यासाचं तर 2-3 महिन्यामध्ये तुम्ही काय करू शकता, आपली पूर्ण चांगली म्हणजे करू शकता स्टडी. आणि कन्सिस्टन्सी खूप इम्पॉर्टंट आहे ह्याच्यामध्ये. आता कॉमन मिस्टेक, बरेच जण खूप स्टुडंट एकाच ह्याच्यामध्ये कॉमन मिस्टेक करतात. काय, फक्त थेअरी वाचतात, काय थेअरी वाचतात पण प्रॅक्टिस करत नाही. पण TET क्लिअर करायचं असेल तर MCQ प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. आता तुम्ही जॉब करत असाल तर तुम्ही ट्रॅव्हल तुमचं होणारच ऑब्व्हियसली. काही ट्रेनने प्रवास करत असेल, काही गाडीने, ओलाने, कधी बाईकने, मग ते काय करतात कधी कधी, तर कुणी जर बाईकने झालं तर ते कॉर्ड लावतात हेडफोन्स आणि ऐकत जातात. कुणी ट्रेनमध्ये जर असेल तर ते वाचत जातात. ठीक आहे, पण ते काय करतात फक्त थेअरी घोकमपट्टी करतात, मग प्रॅक्टिस करतायत का नाही, त्याच्याने काय उपयोग होणार नाही. तुम्ही किती पण थेअरी वाचा, जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिकल करत नाही तोपर्यंत तुम्हाला काही समजणार नाही, बरोबर. पुढे आता एक बेसिक फंड आहे आपला, कोणतं, तर बघा एक स्मार्ट स्टडी आणि डेली प्रॅक्टिस तुमचे काय महा TET सक्सेस होणार नाही. ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये एकदम महत्त्वाची तुम्हाला मी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर महा TET म्हणजे काय, बरोबर. तर ही व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे. ह्या व्हिडिओचा नक्कीच तुम्हाला पूर्णपणे पुरेपूर फायदा होणार आहे. आणि ज्यांना पण फायदा होईल त्यांनी मला नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. कुणी नवीन असाल तर आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. आणि आपल्या बॅचेस सुरू होत आहे मंडेपासून. ठीक आहे, तर ज्यांना ॲडमिशन घ्यायचं असेल त्या सर्वांनी ॲडमिशन करून घ्या. आपला नंबरसुद्धा आहे आणि ग्लोबल ऑनलाईनचा हा ॲप आहे, तो ॲप घेऊन सुद्धा तुम्ही बॅच जॉईन करू शकता, बरोबर. थँक्यू सो मच, हॅव अ गुड डे.